24 तारखेला वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आहे. त्यापूर्वी पाहिलं तर शहरामध्ये अनेक बॅनर लागले, शक्ती प्रदर्शन देखील बॅनरच्या माध्यमातून करण्यात येतं. तर त्या जनता दरबारला जे अधिकारी असतील किंवा इतर पदाधिकारी कोण कोण उपस्थित, कशा प्रकारचा जनता दरबार असणार आहे? खरं म्हणजे माननीय मंत्री गणेश नाईक हे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 वर्ष पालकमंत्री होते आणि मलाही आठवतं आहे की जनता दरबार हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा असा उपक्रम होता. आता ते मंत्री झालेले आहेत, त्यामुळे जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी ज्या आहेत ते सोडवण्याकरता ते जिल्हाभर अशा प्रकारचे जनता दरबार घेऊन लोकांशी संवाद करणार आहेत. त्यांनी पण सांगितलं आहे की जे म्हणून आहेत मंत्री त्यांनी सर्व ठिकाणी अधिकाधिक लोकांपर्यंत जर कनेक्ट राहिले तर चांगलंच आहे. आम्ही मंडळी तर आमदार आपल्या भेटीलाच्या माध्यमातून लोकांना भेटतो, ठराविक दिवशी रोजच ठराविक तास लोकांच्याकरता आम्ही उपलब्ध असतो. शुक्रवार आणि सोमवार आमच्या पक्ष कार्यालय जे आहे खोपटला, आमच्याकडे 2 कार्यालय आहेत, त्या ठिकाणी लोकांना अटेंड करायला. शेवटी आमचं काम काय आहे, आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आमचं सरकार आहे. आम्ही लोकांना अटेंड केलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, त्यांचे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी सोडवले पाहिजे आणि सुटत नसतील तर प्रशासनाकडे आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा जनता दरबार हा उपयुक्तच होणार आहे. तर शीतयुद्ध रमताना दिसतंय. शिवसेना असेल या भाजपमध्ये जनता दरबार येणार आहे, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आता त्यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणायचे असतात. मला असं काही वाटत नाही आणि अस्वस्थता निर्माण होण्याचं काही कारणही नाही आहे. कारण की स्वतः माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की सगळ्यांनीच अशा प्रकारचे घ्यायला काही हरकत नाही.